मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी अर्पिता असते ती घराबाहेर पडलेली असते. कारण की आता इकडे जिची वहिनीचा सगळा प्लॅन असतो. तिच्या वहिनीने ठरवलेलं असतं की तिला आता किडनॅप करायचं आणि तिला लग्नच लावून द्यायचं नाही तिचं. असं तिचा प्लॅन असतो. ती गुंडांना अर्पिताला किडनॅप करायला सांगते आणि मस्त एन्जॉय करते घरी स्वतः. आणि इकडे आता सगळेजण अर्पिताची वाट बघत असतात. अर्पिताला किडनॅप करून गुंड तिथून घेऊन जातात. आणि इकडे आता जी हा आहे समीर, आता तो पण तिथून चाललेला असतो. कारण की त्याला आता ह्या विराजने सांगितलेलं असतं की तू इथे थांबायचं नाही, तू पुण्याला जायचं. तर तो गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी जातो. दर्शनाला गेल्यावरती त्याला तिथे ते गुरुजी सांगतात, खूप दिवसातून आला तुम्ही, आज भेट झाली तुमची. आणि काय हो साहेब, कुठं चाललाय, कुठं पडू नका घराबाहेर, हा तुमच्याजवळ जेवलं राहू द्या. पण तो म्हणतो की माझा तर नाईलाज आहे, देवा तूच काहीतरी कर आणि मला मार्ग दाखव, असं म्हणतो आणि तो तिथून जातो. तर इकडे आता जो विराज आहे तो हळदीसाठी अर्पिताच्या घरी येतो. अर्पिताच्या घरी आल्यावरती अर्पिताची आईन ते सगळेजण त्याची स्वागताला उभा असतात. अर्पिताच्या आईला त्यांना खूप टेन्शन असतं की अर्पिता कुठे गेली आहे, पण ती विराजला काही सांगत नाही. आता विराज येतो तिथे, विराजचं आगमन होतं आणि अर्पिताची आई त्यांना ओवाळते आणि अर्पिताच्या आईला लगेच ते पैसे देतात विराज. आणि आता पैसे दिल्यावर अर्पित लगेच आता तो आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावरती आता लगेच जो विराज आहे तो आतमध्ये येतो. पण तो अर्पिता कुठं आहे, आली नाही का अजून? तर ते म्हणतात की नाही ना, अर्पिताला यायला वेळ आहे, तिचा अजून मेकअप वगैरे, पण तुम्ही सगळे खाली आहात आणि अर्पिता एकटीच वरती आहे का, असं विराज विचारतो. तर आता ते म्हणतात की हो, कारण की अर्पिताचा मेकअप चालू आहे ना त्यामुळं. तर आता ते म्हणतात ठीक आहे. तर आता लगेच तिथे ते म्हणतात की तोपर्यंत तुम्ही बसा हळद लावायला, ती येईपर्यंत तुमची हळद होईल. तर तो म्हणतो की नाही, आम्हाला दोघांना संगच हळद लावायची आहे, मी अर्पिताला घेऊन आणायला जातो. पण आता अर्पिताचे वडील थांबवतात आणि म्हणतात की अहो विराज, तुम्ही कशाला जाताय, तिचं आवरतंय, येईल ती बरोबर. तर आता ते म्हणतात की नाही, मी जातो. तेवढ्यात आता लगेच म्हणतात की थांबा, तुम्ही जाऊ नका. अहो अर्पिता रूममध्ये नाही आहे, ती घरातून बाहेर पडली आहे, कुठं गेली आहे कोणालाच माहिती नाही आहे. तर आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तर लोक आजूबाजूला चर्चा करतात, गेली असेल कोणाचा हात धरून पळून. तर आता विराजला खूप राग येतो. विराज म्हणतो काही पण बोलू नका, असं म्हणतो. आणि आता लगेच इकडं जे अर्पिताचे वडील आहे ते म्हणतात की जावई बापू तुम्ही क्षमा करा आमची, आम्ही बघतो त्यांना कुठं गेली आहे अर्पिता. तर इकडं आता जो समीर आहे तो रोडनी चाललेला असतो. तेवढ्यात त्याला अर्पिताचा आवाज येतो त्या टेम्पोमध्ये आणि तो त्या टेम्पोत जाऊन गुंडांना मारहाण करतो. आणि तेवढ्यात तो आता तिथे जातो. तेवढ्यात ते आता त्यांना आतमध्ये कोंडले जाते दोघं पण. तिथे दोघेजण आता बसून राहतात रात्रभर. सकाळी इकडे आता अर्पिताला घेऊन विराज अर्पिताच्या घरी यायला निघतो. तेवढ्या तिथे समीर यायला निघतो. तर आता विराज तिथे थांबलेला असतो. विराज म्हणतो की येऊ द्या अर्पिताला घरी, मग विचारतो कुठं गेली होती रात्र घालवायला, असं म्हणतो. आणि आता तिथे अर्पिता समीरसोबत येते. तर आता हे बघून विराजला खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की बापरे. तर आता तो म्हणतो की बघितलं का कुठं गेली ती. अर्पिताच्या वडिलांच्या तांदळाचं ताट खाली पडतं. विराज ठरवतो की अर्पिताचं आणि समीरचं लग्न लावून द्यायचं. आणि समीर आता अर्पिताला वचन देतो, तुमची मैत्री आणि तुमचा विश्वास मी कायम टिकून ठेवील, माझ्यावर विश्वास ठेवा अर्पिता तुम्ही, असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.